सर्वांना गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मी वेलनेस कोच सोपान जाधव. गेल्या 5 वर्षापूर्वी मी माझं 18 किलो वजन कमी केलं आणि ह्या मागील 2 वर्षापासून मी हेल्थ कॉर्नर फिटनेस क्लबच्या माध्यमातून अनेक लोकांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी, मेडिसिन फ्री लाईफ जगण्यासाठी आणि त्यांचा हेल्थ गोल अचीव करण्यासाठी मदत करत आहे. त्याबरोबर आज आपल्या क्लबचा फंटास्टिक अमेझिंग असा रिझल्ट मी आपल्या समोर घेऊन यायला आलोय. ते म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या प्राजक्ता मॅडम यांनी आपल्याकडे येऊन साधारणतः 13 किलो वजन कमी केलंय आणि हे वजन कमी करणं आपल्या इतकं सोपं नव्हतं. म्हणजे जनरली आपण जर बघितलं ना तर ते नॉर्मल नाही आपल्यापेक्षा. ते आणि जेव्हा त्या इथं आल्या ना चेकअप करण्यासाठी, आई त्यांच्या सोबत होत्या, भाऊ त्यांच्या सोबत होते, तर मला विश्वास नव्हता की त्या करू शकतील म्हणून. कारण की आपली एक्सरसाइज खूप भयंकर असते आणि त्यांनी मला तीनदा विचारलं, सर पैसे किती लागतील. मला विश्वास नसल्यामुळे मी त्यांना सांगितलंच नाही का पैसे किती लागतील. म्हटलं त्यांना 3 दिवस तुम्ही एकदा इथे येऊन बघू द्या त्यांना. ते या फॅमिलीमध्ये येऊन मॅच होता, एक्सरसाइज करू शकता आणि करू शकत, त्यांना आवडतं. त्यानंतर ते जेव्हा आले ना 3 दिवस, तर मला कॉन्फिडन्स आला का ह्या एक्सरसाइज करू शकता तर हे सगळं काही करू शकता म्हणून. पण जेव्हा त्यांनी 13 किलो वजन कमी केले ना, ही आपण जर्नी त्यांच्या फॅमिलीकडून तर ऐकणार आहे, परंतु आमच्यासाठी खूप प्रेरणादायी जर्नी त्यांची बघायला मिळाली आम्हाला. ते म्हणजे सर्वप्रथम डिसिप्लिन. त्यांचं चुकलं असेल तर मी त्यांना रागवलं असेल आणि त्यांचा रिझल्ट आला असेल तर मी त्यांचं कौतुकही केलं असेल. पण जे त्यांचं डिसिप्लिन होतं ना, ते खरंच त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं होतं. आणि जसं त्यांनी डिसिप्लिन पाळलं, जसं त्यांनी फॉलो एकदम व्यवस्थित घेतला ना आपण त्यांचा, तर त्यानुसार त्यांचा रिझल्ट अमेझिंग आपल्या क्लब मध्ये आलाय. तर आपण त्यांना तर आपण इन्व्हाइट करूच, पण त्यांचा अनुभव आपण एकदा त्यांच्या फॅमिलीकडून पण ऐकूया का त्यांच्यामध्ये काय बदल दिसताय त्यांना. जसं ह्या फॅमिलीमध्ये आल्या होत्या तेव्हापासून त्यांच्यामध्ये काय बदल झाले आणि काय ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्यामध्ये घडलंय, आपण एक त्यांच्याकडून जाणून घेऊया. कोण सांगता? या मॅडम आहे, तुम्ही पण या. दोघं बोला थोडं. अनुभव कळणं आमच्यासाठी गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये काय बदल झाले तुम्ही सांगा मला. नाही तर बसून सांगा, काय हरकत नाही, बसून सांगा. या सर्वांना गुड मॉर्निंग. प्राजक्ता ही म्हणजे मला पण तिचा विश्वास नव्हता की करा म्हणून, पण मी तिची जसं सांगितलं त्याप्रमाणे तिची काळजी घेतली. डाईटबद्दल सर्व तिचं म्हणजे व्यवस्थित लक्ष दिलं, वेळेकडं लक्ष दिल्यामुळे योग्य प्रकारे पालन केलं आणि सर्व गोष्टी तिने आनंदाने, म्हणजे असं काही तिला वाटलं नाही की असं का करताय मला म्हणून, एकदम आनंदाने तिने म्हणजे स्वीकारलं. नाहीतर तिची आवडीनिवडी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या, पण हेल्थ क्लबला आल्यापासून तिने बरंच काही म्हणजे मनावर घेऊन तिचं वेट कमी करण्याची तिने प्रयत्न केला. आणि काय बदल दिसता मॅडम त्यांच्या स्वभावात बदल झाले, त्यांच्यामध्ये त्यांच्या चुकीच्या सवयी बदलल्या, असं काय तुम्हाला त्यांच्यामध्ये बदल दिसतो? स्वभाव पण थोडासा चिडचिडी आहे ती थोडीशी, तिच्या मनाप्रमाणे थोडंसं घ्यावं लागतं, बाकी काही नाही. तिच्या मनाप्रमाणे घेतलं मग व्यवस्थित करते ती सर्व हँडल आणि थोडंसं ऐकून पण घ्यावं लागतं ना. आता शेवटी कसं आहे, तिच्या मनाप्रमाणे घेतलं मग आणखी काही व्यवस्थित करते ती. थोडं क्रॉस मध्ये गेलं का मग सगळं बिघडून जातं. त्याचा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतला. काही नाही, बाकी सगळं व्यवस्थित आहे तिचं आणि म्हणजे नॉर्मल याच्यामध्ये आली ना ती हेल्थ मध्ये, म्हणजे अशी खूप बदल शेप मध्ये फरक झाला बराच आणि बरंच काही मला म्हणजे व्यवस्थितपणा दिसून आला आणि तुमचंही बरंचसं कोऑपरेट मिळालं दोघांचं पण. त्याच्यामुळे मग मलाही थोडंसं व्यवस्थित विश्वास बसला सगळ्यांवर आणि बरं वाटलं मला. सुरुवातीला आम्हाला विश्वास नव्हता होईल हो किती कोऑपरेट करेल काय करेल याची काही हेच नव्हती. बरं आणि त्यामध्ये तुमचं विशेष कौतुक का तुम्ही त्यांच्याकडनं, आम्ही जरी मार्ग दाखवला ना तर तुम्ही त्यांच्याकडनं करून घेतलं, हे खूप महत्वाचं बाब होती. म्हणजे तिनं केलं सर. झिरो ऑइल कुकिंग याला म्हणते की ते म्हणजे तिनं पूर्ण 4 महिने म्हणजे पाळली, नुसतं पाण्यामध्ये शिजून. बरोबर. जे काही डाएट त्यांना डिझाईन केलेला होता हा. त्यानुसार त्यांनी एकदम व्यवस्थित गाईड केलं.